स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन प्रवास व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे नव्यानेच सुरू झालेल्या नागपूर पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचा 10 तारखेच्या इनॉग्रल फ्री रनचा बरेच जणांनी व्लॉग बनवून यूट्यूबला टाकलेला आहे, पण मी करणार आहे कमर्शियल रन एक्सपिरियन्स। मी बुक केलेली आहे चेअर कार ह्या कोचमधील सीट आणि तिकीटला मला पडलेले आहेत 2140 रुपये। प्रवाशांसाठी न्यूजपेपर होल्डर, बॉटल होल्डरची फॅसिलिटी देण्यात आलेली आहे। तसेच रीडिंग लाईटची पण व्यवस्था आहे। ही ट्रेन सुटते नागपूरच्या अजनी स्टेशनवरून आणि मी प्रवास केलेला आहे 14 ऑगस्ट 2025 ला। काही कोचमध्ये प्रशस्त असं वॉशरूम अवेलेबल आहे। सेफ्टी पर्पजसाठी फायर एक्सटिंग्विशरची पण सुविधा आहे। काही इमर्जन्सी असेल तर क्रू सोबत संपर्क साधण्याची पण व्यवस्था इथे आहे। इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलचे वॉशरूम्स इथे अवेलेबल आहे। हा आहे एक्झिक्युटिव्ह क्लास। इथे आपल्याला लेग रूम थोडी जास्तच पाहायला मिळते। सकाळी 9:50 ही ट्रेन अजनी स्टेशनवरून सुटते। हा आहे ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज। आता हा पूल पाडून इथे नव्याने दुसऱ्या पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे। ट्रेन सुरू होताच इथले सर्व्हिस पर्सन आपल्याला न्यूजपेपर वाचायला देतात, तसेच पाण्याची बॉटल सुद्धा देतात। या ट्रेनमध्ये फर्स्ट एड किट सुद्धा अवेलेबल आहे। त्यानंतर इन्स्टंट मसाला चाय आपल्याला प्रोवाइड केल्या जाते। कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें। भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद। डिफरंटली एबल्ड प्रवाशांसाठी सुद्धा त्यांची व्हीलचेअर ठेवण्याची इथे व्यवस्था आहे। धूम्रपान करू नका। ट्रेनमध्ये धूम्रपान करणे हा दंडनीय गुन्हा आहे। सीटच्या खालीच मोबाईल लॅपटॉप चार्जिंगची व्यवस्था आहे, पण इथली जी चार्जिंग आहे ती खूप स्लो होते असा माझा अनुभव आहे। कृपया दर्शन्या 261028
तर इथल्या वॉशरूम्समध्ये हँडवॉश आणि हँड ड्रायरची पण व्यवस्था आहे. ही आहे लोको पायलट केबिन. इथे आपल्याला 3 लोको पायलट्स ड्युटीवर दिसतात. बडनेरानंतर प्रवाशांना दिले जाते जेवण. जेवणामध्ये दिले गेलं पनीर, वरण, भात, गुलाबजामुन, दही, चपाती, ड्राय सब्जी. अगला स्टेशन शेगांव. तूने क्यों नहीं बोला रिजर्व में तो तेरे को क्या डिसाइड करना था करके. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें. बैठे बैठे याद करा रही है. हाँ सब ठीक है. हाँ रुको. सर्वांचे आभार. भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. इंडियन रेलवेज. मध्येच ब्रेकफास्ट पण पुरवल्या जाते. 12 तासांचा हा प्रवास आपल्याला बसूनच करायचा आहे. त्यामुळे नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी हे थोडंसं अडचणीचं ठरू शकते. ध्यान दीजिए.
प्रत्येक कोचमध्ये दिलेल्या डिस्प्लेवर आपल्याला येणारे स्टेशन, त्यांची वेळ तसेच ट्रेनची स्पीड यांचीही माहिती मिळते. पनीर की सब्जी है, दाल है, चावल दौंड कॉर्ड लाईन स्टेशनजवळ होते डिनरची वेळ. डिनरचाही मेनू जवळपास लंच सारखाच होता. चपाती सोडल्या तर बाकी जेवण थोडंफार सॅटिस्फॅक्टरीच होतं. आता आपण येऊन पोहोचलोय पुणे स्टेशनला. 12 तासांचा हा प्रवास बसून थोडा अवघडच असल्याने पुढे जाऊन स्लीपर वंदे भारत सुरू करण्यात येऊ शकते. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. ही ट्रेन पुण्याला रात्री पोहोचत असल्याने मला स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या डॉर्मिटरीमध्ये 350 रुपये खर्च करून बेड बुक करावा लागला आणि मी रात्र स्टेशनवरच घालवली. तर अशा प्रकारे वंदे भारतचा प्रवास हा महागडा ठरतो.